गुड मॉर्निंग सर्व सखींना. 30 दिवसाचं चॅलेंज आता संपत आलेलं आहे. किती दिवस राहिलेत बाकी? 28 तारखेला संपणार आहे. तर चला एक एक जण आपला अनुभव शेअर करणार. कसं वाटतंय, काय वाटतंय, ठीक आहे? कोण सांगणार पहिलं? स्वतःहून सांगायचं पटापट. कोण बोलतंय बोला. हां, स्पीकर ऑन करा आणि तुमचा स्पीकर ऑन असताना माझा स्पीकर ऑफ असेल तरच मला आवाज येईल. हां, स्वातीताई बोलत आहेत. बोला स्वातीताई. थांबा जरा, माझा स्पीकर ऑफ करते. बाकीचे स्पीकर बंद ठेवतील. हा ताई, मला खूप फायदा झालाय. तुमचं नाव सांगायचं. एक मिनटं, तुमचं नाव सांगायचं बोलायच्या आधी. तुम्ही कुठून आहात ते सांगायचं आणि चॅलेंजपर्यंत कसं आलं ते थोडक्यात सांगा. हां, पाटील, मी धाराशिववरून आहे. धाराशिव. माझा आता मी सुरुवातीपासूनच वेट लॉस मध्ये आहे. 1 जानेवारी पासून मी वेट लॉस करते आणि पण भाग घेतलाय. त्याच्यामुळे मला 32 वेळा चावून खायची खूप सवय लागलेली. आता किती आता हळूहळू जेवायचे. पुन्हा तुम्ही जेले करते मी व्यवस्थित सगळं. त्याच्यामुळे माझ्या इंचेस खूप, सर्वांची प्रतिक्रिया खूप बारीक दिसते असं खूप जण म्हणतात. मला सगळं छान वाटतंय. पहिल्यापेक्षा मला खूप शरीराने पण हलकं वाटतं आणि मनाने पण हलकं वाटतं ना. म्हणजे सगळेजण प्रशंसा करायला लागल्यावर जरा चांगलं वाटतं. त्यातही तुमचा आवाज नाही येत आहे, म्यूट आहे तुम्ही. ओके ओके. शरीराने पण हलकं वाटतं आणि मनाने पण हलकं वाटतं ना. म्हणजे मनाने जरा चांगलं वाटतं. कोणी बोलले काय करता, जरा बारीक दिसते वगैरे, छान वाटतं. व्हेरी गुड, छान. याच्या आधी काही प्रयत्न केलेले वेट लॉस करायला? नाही नाही, काहीच नाही. व्हिडिओ ऐकूनच त्याच्यानुसारच चालू केलेलं मी. ओके, छान छान. चॅलेंजमध्ये चॅलेंजचा काय फायदा होतोय तुम्हाला चॅलेंजमध्ये आल्यावर? चॅलेंजमध्ये आल्यानंतर म्हणजे आपलं वेट लॉस तर होतच आहे माझा. त्याच्यामुळे हलकं पण वाटतंय मला खूपच. आळस होता आधी. आळस येत दिवसभर फिरणं आहे, व्यायाम दोन्ही पण वर्कआउट. ओके, म्हणजे वजन वाढल्यामुळे जे आळस येतो तो कमी झाला, म्हणजे गेला. व्हेरी गुड, छान कमी छान झालं. छान, मस्त. अजून कोण बोलताय? श्रद्धाताई बोला. श्रद्धा कोकाटे ताई. आता आहे अमृता. माझं श्रद्धा मुलगीचं नाव आहे. माझं नाव ओके. अमृत दत्तात्रय कोकाटे. मी सांगलीमधून आहे. म्हणजे वेट लॉस तुमचे व्हिडिओ बघून मी लगेच तुम्हाला ग्रुपला जॉईन करायला सांगितलं. पण म्हणजे ते खूप हलकं वाटतंय आणि मी कधी केलं नव्हतं. माझं 80 वजन होतं ते तर झाले 2 किलो फक्त कमी झाले 15 दिवसात. त्यांना पण सांगितलं होतं, त्यांचा फोन आला तेव्हा, की मला म्हणजे खाण्याचं ते जास्त खातात हे, म्हणजे एवढं अजून मला कंट्रोल होत नाहीये नव्हतं. पण त्यातल्या त्यात आणि त्यांनी जेव्हा सांगितलं की बाबा 32 वेळा चावून खाण्याचं किंवा छोटे तुकडे करून असं हे करा, तर ते करून बघितलं तर आणि मला बाहेर गेलं तर विचारतात की आता थोडीशी बारीक दिसायला लागलीस, काय करतेस काय नाही विचारतात. खूप छान वाटते मला आणि मी एक करेन, हे कंटिन्यू करत राहीन मी. ओके, 32 वेळेत चावून खाण्याची सवय नसते. ती सवय लागायला थोडा वेळ लागतो काही जणांना. ठीक आहे, पण लावायची. जे भाकरी किंवा चपाती जे काय खातोय ते बारीक बारीक तुकडे करायचे. मग ते असं नाही की 32 वेळा चावायचे. मग ते 15-20 वेळा चावलं तरी लिक्विड बनतं आणि पोटात ते जातं. थोडं म्हणजे ग्रुपवर टाकतात ना की थोडं थोडंच खातायत किंवा काय, तर ते मी सकाळी काय खातच नाही. दुपारीच जेवते आणि डायरेक्ट संध्याकाळीच की मोड आलेले तेवढंच खातात किंवा काय, तेवढाच झाले. पण मी प्रयत्न करीन. छान. आणि थँक्यू, तुमच्यामुळे 2 अजून किती कमी करायचंय? अजून उंचीनुसार किती पाहिजे? कंटिन्यू ठेवेन असंच मी. ओके, छान छान. अजून कोण बोलताय? स्मिता पवार ताई. इथे जी नाव आहेत ती मी वाचतेत हां, गुगल आय डीवर.
बोलताय कोण स्वतःहून? हा बोला. हो मॅम, मी बोलते. स्मिता पवार आहे मी, पनवेलवरून बोलतेय. मी जुलै महिन्यापासून तुमचे व्हिडिओ पाहायला स्टार्ट केले. माझे 2 किलो कमी झालं आणि चॅलेंज मध्ये आल्यापासून 2 किलो म्हणजे एकूण 4 किलो माझे वजन कमी झालेले आहे. सगळ्यात फायदा असा झाला की एक्सरसाइजची मला खूप सवय लागली. पूर्वी एक्सरसाइज होत नव्हतं, आता एक्सरसाइजची सवय लागली आहे आणि डाएट पण आता फॉलो करते. म्हणजे प्रयत्न करतोय, एक एक थोडं थोडं हळू होतोय. म्हणजे मग 50 पर्यंत मला जायचं, आता 60 किलो झालेलं आहे. 50चं टार्गेट आहे माझं, पण आहे रिझल्ट मिळतोय छान. ओके, मेन व्यायामाची सवय लागली. बघा आपल्या शरीरामध्ये जे फॅट्स असतात ना, आधीची चरबी जी जमा झाली आहे ती व्यायामानेच कमी होते. जे आपण तुम्ही बरेच व्हिडिओ बघाल यूट्यूबवर वगैरे असतं ना की विदाऊट व्यायाम विदाऊट जिम, तर असं काही नसतं. ठीक आहे. मग सेलिब्रिटी लोक तुम्ही बघितलेत ना की 2-2, 3-3 तास जातात वर्कआउटला. त्यांची लाईफ शेवटी वेगळी असते आपल्यापेक्षा. ती लोक, त्यांना काय घरातली कामं नसतात, पण 3 तास 4 तास 2 तास ती लोक वर्कआउटला देतात. बिकॉज बॉडी शेपमध्ये येते. ठीक आहे. आपलं जे वय आहे ते पण कमी वाटायला लागतं. तुम्हाला स्वतःला फील होणार जे तुमचं रिअल वय आहे त्याच्यापेक्षा तुम्ही कमी वाटणार. ठीक आहे. तर हे भरपूर सगळे स्किनमध्ये पण बदल होतो. स्किनमध्ये पण आपली चांगली होते. नॅचरल एकदम जो ग्लो जो यंग एजमध्ये असतो तो ॲटोमॅटिक येतो. सुरकुत्यासुद्धा नाही पडत. फक्त तुम्ही डाईटवर फॉलो करणार आणि एक्सरसाइज नाही करणार तरीसुद्धा मग सुरकुत्या पडतात. ठीक आहे. म्हणजे बराच वेट लॉस केला असेल तर ह्या सगळ्या व्यायामाचं फार महत्त्व आहे. व्यायाम हा केलाच पाहिजे. आणि फक्त असं नाही की तुम्हाला वजन कमी करायचं म्हणून व्यायाम करायचा. ठीक आहे. फिट राहण्यासाठी व्यायाम योगा हे फार गरजेचं आहे. जेव्हा तुमचं निश्चित वजन गाठलं तरी व्यायामाची सवय ही लाईफ टाईम लावून ठेवायची. जसं आपण ब्रश कसा दिवसातून 2दा करतो, आपल्याला माहिती आहे. लहानपणी सांगितलं आहे की दात आयुष्यात 2दाच येतात, तर आपण प्रॉपर करतोच ना. बरोबर. हां, तशी व्यायाम हा मस्ट आहे आणि आपण केला तर आपल्या घरात मुलांना पण ॲटोमॅटिक सवय लागते, जे आज फार गरजेचं आहे मुलांमध्ये इम्युनिटी सिस्टीम वाढवायला. मी एक्सरसाइज करतो तर माझ्या मुली पण माझ्यासोबत एक्सरसाइज करतात. बघून त्यांना पण सवय लागली आहे. छान छान, चांगली सवय आहे ना. लहानपणापासून करतात. लहानपणापासून केलं तर कसं शरीर लवचिक असतं, ते लोकांना ते पटकन होतं मूवमेंट. आणि कॉन्सन्ट्रेशन किंवा चिडचिड पण असते ती मुलांची कमी होते. मुलांना पण अभ्यासाचा ट्रेस असतो आजकाल. छान छान, राईट मॅम, थँक्यू. करा असंच कंटिन्यू ठेवा. छान. अजून कोण बोलते? आपला अनुभव सांगा. मैथिली ताई. अनिता ताई, तुम्हाला काही शेअर करायचंय का? काही बोलायचंय तर माईक ऑन करून बोला. सांगा, आपापले अनुभव सांगा एकेकाने. ओके, अजून कोण सांगताय? विद्याताई, तुमचा एक्सपिरियन्स सांगताय तर माईक अनम्यूट करून सांगा तुमचा एक्सपिरियन्स. हॅलो, नमस्ते सर्वांना. हां बोला. नमस्ते. हा, मी आणि सारखी आजारी होते. काय मलाच कळेना झालंय. त्या वातावरणाचा परिणाम. आवाज येतोय माझा? हो हो. हा, आणि खूप प्रयत्न माझा चालू आहे. होते सर्व्हिसमुळे मला थोडं बदल होते, चेंज होते. आपल्या रस्ते करता येईना झाले थोडं. सध्या पण तब्येत ठीक माझा नाही ना अनुभव तुमची? खूप छान आहे. हा? सध्या तब्येत ठीक नाही वाटत आहे तुमची आवाजावरून पण. हो, दिसत नाही नाहीये, तुम्ही. नाहीये, आधी नाहीये. व्यवस्थित ताप बरे आहे. व्हा आणि मग करा. हां, सुरू. बरं, चालतंय. बरं ओके. नसेल, तब्येत ठीक नसेल, पिरियडमध्ये त्रास होत असेल तर व्यायाम करायचा नाही. ठीक आहे. असं नाही की 30च्या 30 दिवस माझे व्यायाम करायचा. महिन्याच्या 20-25 दिवस व्यायाम केला बस आहे. पिरियड नाहीच आता, गेलेत माझे. ओके. नाही, सांगते ऑल ओव्हर. हो, हा, तब्येत ठीक माझे नसेल तर शरीराला जबरदस्ती करायची नाही. अशा वेळी शरीराला आरामाची गरज असते. औषध पाणी करा, हो. आराम करा. हां ओके. हां, काळजी घ्या स्वतःची. अजून कोण सांगताय? चॅलेंजचे अनुभव शेअर करा. विद्याताई, तुम्ही बोलत होतात ना? विद्या विद्याताई, वजेताई. ओके. तुमचा अनुभव शेअर करा. हा, ते गुजरताई आला. माईक चालू करा आणि बोला. हॅलो. हा बोला विद्याताई. दिसत हा, नाहीये चेहरा. बोला. चेहरा नाही दिसत आहे, डोळे दिसत आहेत. हॅलो.
हां बोला. हा काय नाही, वेट लॉस होते माझं. मी पुण्यावरून बोलते. वेट लॉस मी पहिले केलं होतं, आता पण होते. तुमचं डाएट फॉलो होते. वाटते. चॅलेंजमध्ये आल्यावर काय वेगळं वाटतं आणि नेहमी तुम्ही जे रुटीन फॉलो करतात त्याच्यात काय वेगळं वाटतं? मध्ये भाग घेतलं, चांगलं फॉलो होतं. ओके, चांगलं फॉलो होतं. ताई आवाज नाही व्यवस्थित येते, थोडा नेटवर्क मध्ये या ना. गुड मॉर्निंग सुरेखा ताई. हॅलो. हा येतोय येतोय, बोला ताई बोला. आता रुटीन पण वाटते. ओके ठीक आहे ताई, छान मस्त करताय, असंच करत राहा. मोनिका ताई तुमचा अनुभव शेअर करा. नमस्कार सगळ्यांना. मी नीताताईंचे व्हिडिओ 1 जून पासून सुरुवात केली होती, तेव्हा माझं वेट 89 होतं. त्याच्यानंतर मी अजून एका केलं होतं, पण ते मी व्यवस्थित फॉलो नाही पुन्हा 28 दिवसांच्या चॅलेंज मध्ये आहे. तर तिकडे माझं वेट 82.85 होतं आणि आज आहे. तो आता 7 येते. आकडा कधी चेंज होतो त्याची मी वाट बघते. 2-2 इंचेस कमी झालेत वेस्ट आणि हिप्स मध्ये. त्यांचा क्लासेस जॉईन केला आणि त्यांचे एक्सरसाइज डेली तो छान वाटतं. झालंय, लोक सांगतात की बारीक आहे, काय करतेस म्हटलं नीताताईंना. ओके, छान छान छान. प्रयत्न सतत चालू ठेवा, सातत्य ठेवा. सातत्य असणं मेन गरजेचं आहे. म्यूट करा. बोला, अजून कोण बोलताय? सुरेखा ताई, सुरेखा गुजर ताई. आपला अनुभव शेअर करा. कार्तिकी ताई स्वतःहून शेअर करा. हां, कसं वाटतंय तुम्हाला, काय वाटतंय बोला. जाते ना, बोला ना तुम्ही. हॅलो, हां, आपलं नाव सांगायचं आणि सांगायचं जे काय आपण कसं बोलतो मैत्रिणीशी सांगतो आवाज तसं. येतोय ताई, बोला. बोल. तुमचं चालतं ना, हे बघ ना. हॅलो, मी सुरेखा गुजर, नाशिकहून. सर्व करते फॉलो. 1-1.5-2 किलो वजन झालेले माझं. पण माझं या चॅलेंज माझ्याकडून फॉलो होत नाहीये, कारण माझं भरपूर बाहेर गावी जाणं होत, त्यामुळे फॉलो होत नाही, पण प्रयत्न कर. ओके, सुरेखा ताई प्रत्येक चॅलेंजमध्ये येतात आणि त्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे. तरी जवळजवळ ते 1 वर्षापासून माझ्याशी कनेक्ट आहेत आणि त्यांनी जवळजवळ 10 किलो वजन. त्यांचं एज पण जास्त आहे. वय किती ताई तुमचं? 53 चालू आहे. 53 चालू आहे. तरीसुद्धा त्यांनी स्वतःवरती म्हणजे डाएट वगैरे घेत असतात, चॅलेंज व्यवस्थित फॉलो करण्याचा प्रयत्न करतात. त्या जिमला पण जातात, म्हणजे स्वतःच्या हेल्थकडे लक्ष देतात आणि त्यांनी 10 kg वेट लॉस केला या वयामध्ये. ठीक आहे, त्यासाठी टाळ्या. तर त्यांच्या वयात त्या करू शकतात, तर आपण पण करू शकतो. फक्त सातत्य ठेवणं गरजेचं आहे. हां, वेळ देणं गरजेचं आहे. कधी फास्ट रिझल्ट मिळतो, कधी रिझल्ट नाही मिळत, तर नाराज नाही व्हायचं. ठीक आहे, सतत प्रयत्न करणं. तर बरेच लोक काय करतात, सुरुवातीला वेट कमी होतं मग करतात, नंतर झालं स्ट्रक होतं कधी, तर नाहीच काय करत. मग परत हॅजिटीज येतात आणि परत तेवढंच वजन त्यांचं वाढतं.
हां, तर असं नाही म्हणजे असं ना निराश न होता सातत्य ठेवणं गरजेचं आहे. वेट कधी ताई, सप्टेंबर महिन्याचं पण लगेच चालू कर ना. मी गावी जाणार आहे हो ताई. मग इथे सगळं ते मॅनेज करावं लागतं ना. गावावरनं आल्यावर बघूया. बरं, चालेल, ठीक आहे. आमच्या गावी गणपती असतो ना 10-12 दिवस तिथे जाणार आणि तिथे नेटचा इश्यू असतो मग गावी. म्हणून तर इथे लवकर मी चालू केलं ना 30 आणि 28 असे ऑड डे आले. मी 2 तारीखला रात्री जाणार. मग ह्याचा रिझल्ट लावून सगळं क्लिअर करून जाणार. गौरी गणपती ना आता. हां. आणि कसं गणेशोत्सवमध्ये आपल्या घरी नसेल तरी दुसऱ्याकडे गेल्यानंतर पण खाणं पिणं होणार ना. त्याच्यामुळे आपण गणेशोत्सवानंतरच बघूया. हां. परत मग नवरात्रीचे उपवास वगैरे येणार त्यावेळी असं बघूया. ठेवणार चॅलेंज. होणार हं? होणार. पण थोडासा हा सणाचं पिरियड जाऊन दे कारण मग तेव्हा फॉलो पण नाही होणार. मग मेसेज येत राहतात पुरणपोळी खाऊ का, मग मोदक खाऊ का, खीर खाऊ का, मग एकच खाऊ का. खा आरामात 32 वेळा चावून का एन्जॉय करा. वाढलंच 1 किलो होतं नंतर आपण कमी करूया. ठीक आहे. पण तरी पण आता एवढं आहे मात्र ताई, तुझ्याशी जॉईन करून आता कळालंय वजन वाढल्यानंतर ट्रिक येऊन गेलेली आम्हाला पण आता. हो आता मी पण 4 खाल्लं महिने तरी 4 महिने झाले मेंटेन आहे विदाऊट एक्सरसाइज. दिसते का जाडी. काहीच एक्सरसाइज नाही करत. आणि खाल्लं तरी आता लगेच दुसऱ्या दिवशी थोडासा योगा जास्त करून घेतो. बरोबर ते मेंटेन करून आपल्या घेतो आम्ही. सतत आपण म्हणजे त्या ह्याच्यामध्ये राहिलं ना वातावरणात मेन ग्रुपमध्ये कसं त्या वातावरणात आपण मिळतं ते की चला मला मेंटेन राहायचं आहे. आता मी पण 4 महिने काहीच व्यायाम नाही करत योगा नाही करत अजून 7-8 महिने नाही करणार. तरी पण मी मेंटेन आहे की नाही. तुम्ही तर बघता मला आधीपासून यूट्यूबवर पण बघता. नवीन टेन्शन यायचं, नवीन होतं खूप टेन्शन यायचं वाढलं का. हां पण काय आता नाही. बरोबर कळालंय आता वजन वाढवायचं कसं. कसं वाढतं कसं आणि आपल्या शरीराला काय सूट होतं तुम्ही डाईट बनवून घेतलेत ना त्यावेळी तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय खायचं आणि काय नाही खायचं. बरोबर आता हे ध्यान मेन येऊन पाहिजे गेलं. की माझ्या बॉडीला काय सूट होतं काय खाल्ल्यावर काय होतं. आपली प्रकृती कळाली आपण त्यानुसार केलं की आपल्याला कळतं. आता मला पण माहिती आहे की मला काय खाल्ल्यावर काय होणार. पण असं नाही की भूक नक्कीच. मारायची वेट लॉस करायचं किंवा मेंटेन राहायचं आहे. सगळं बॅलन्स डाईट करायचं. आता माझं कधी 9-10 मार्चला काय हां 10 मार्च सॉरी एप्रिलला ऑपरेशन झालं. नंतर 4 महिने मी काहीच नाही करत आहे. 2 महिने तर आराम केला पूर्ण बहिणीकडे. त्याच्यात 2 किलो वजन वाढलं. मग घरी आल्यावर इंटरमिडिएट फास्टिंग वगैरे करून कमी केलं. पण मेंटेन आहे योगा विदाऊट एक्सरसाइज म्हणून. तर असं काही नाही आपल्याला कळायला पाहिजे आपल्याबद्दल आणि जर वाढतं आहे 1-1.5 किलो तर ते का वाढतं आहे कशामुळे वाढतं आहे हे जर आपल्याला कळालं तर आपण मग काही ना काही बदल करतो आपल्यात. ते होतं मग मेंटेन. तर नक्कीच. चला कोण सांगणार आता. तिकीट घेऊन जाते. हो, चालेल. कोण बोलतंय. सुरेखा ताई म्यूट करा. माईकचं बटन असतं ते प्रेस करा. बोला ना अजून अदाते ताई बोला. सुजाता ताई पूजाताई बोलायच्या आहेत. बोला आपापला अनुभव शेअर करा. मृणाल सावंताई इथे जी नाव आहेत ती मी वाचते आहे आय डीवरची. मंजुषा कवाळेताई बोला आपापला अनुभव शेअर करा. कसं वाटतंय चॅलेंजमध्ये कारण तुमचा अनुभव फार महत्त्वाचा आहे. तुम्ही करताय की नाही फॉलो कसं काय. हां 70 जणांनी पार्टिसिपेट केलेलं आहे. त्याच्यामधले 20 लोकांना जरी बेनिफिट होतो आहे 20 लोक करतायत फॉलो तरी खूप आहे. म्हणजे बरेच जण तसं फॉलो करतात. 7-8 लोकांचा काही ना काही इश्यू होतो फॅमिली प्रॉब्लेम्समुळे पण करतात बरेच जण फॉलो. बोला कार्तिकी ताई. नमस्कार. नमस्कार ताई. माझं नाव काय. मी आपलं सुरुवात केली. मला ह्या 28 दिवसाच्या चॅलेंज मध्ये 4 किलो वजन कमी झालं. पहिलं 71 होतं आता 11 झालंय. ताईंचे सगळे हे फॉलो करते. फक्त सॉल्ट फ्री होत नाही माझ्याकडनं. प्रयत्न केले पण नाही होत. सॉल्ट शुगर पण सॉल्ट फ्री डे होत नाही. योगा वगैरे होतं फक्त ते एवढं आता पुढे करायचं. आता जेवढे आठवडे बाकी तेवढ्या आता प्रयत्न करते की सॉल्ट फ्री व्हायला. बाकी ते सगळं म्हणजे चालू केलंय आता. व्हेरी गुड. छान छान मस्त 4 kg वेट लॉस झाला आहे. व्हेरी गुड.
अजून को बोलते? प्राची 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 कुठे गेल्या? नाही आहेत. मृणाल सावंतताई बोला, तुमचा अनुभव शेअर करा. जे काय असेल ते शेअर करा आपलं. असं नाही की नेहमी चांगलंच बोललं पाहिजे. जे काय असेल ते हे करा, म्हणजे नेक्स्ट चॅलेंजमध्ये तेवढं आपल्याला सुधार पण करता येतो. कुठे काय कमी राहिली असेल ते पण इम्प्रूव्ह करता येतं. असं काय नाही. ओके. त्यांनी मॅसेज पाठवला आहे, आय मीन ट्रॅव्हलिंग सो आय कांट टॉक बट हॅप्पी फ्रॉम चॅलेंज. हां, कोण बोलते अजून? मधून बोलते, शोभा हां, खरात. बोला. मला छान वाटतंय असं ह्याच्यात आल्यापासून, चॅलेंज मध्ये. काय छान चालेल, तुमचे वाटतंय? video छान काय बघते. वाटतं? असं म्हणजे शरीर हलकं हलकं वाटतंय, ओके. एकदम मस्त वाटतंय. आधी काही प्रयत्न केलेला वजन कमी करायचा? भरपूर प्रयत्न केलेला, पण 1 किलो देखील कधी कमी झालं नाही. काय प्रयत्न केले? प्रयत्न युट्यूबवर बघून असं म्हणजे, आणि हर्बल लाईफ प्रोडक्ट घेतलेले, पण काय देखील तेवढ्या वेळेस हर्बल लाईफ घेतल्यावर कमी झालं, पण वाढलेलंच. ओके. चॅलेंजमध्ये कशाचा तुम्हाला जास्त फायदा होतोय? म्हणजे करण्याची इच्छा वाटते ना. बरोबर. हे तेच सगळ्या मला जणी पण करतात तर नाही. आपण पण केलं पाहिजे असं वाटतं कुठेतरी. हा, मस्त वाटते. छान छान, मस्त. असंच करा, सातत्य ठेवा. हा, थँक्यू. व्हेरी गुड. अजून कोण बोलतंय? चालेल सुजाताताई, लिव्ह केलं तर. हां, प्राचीताई बोलताय? प्राची काटकर. हा, गुड मॉर्निंग मॅम सगळ्या. माझं चॅलेंज चालू झालं तेव्हा 70 केजी होतं, आता 68.2 केजी लॉस झालं. या वीक मध्ये मला जमलं नाही, पिरियड्स मुळे हा वीक पूर्ण नाही व्यायाम करू शकले मी, पण कालपासून परत चालू केलंय. आता या केजी लॉस करायचंय असं टार्गेट ठेवलंय. ओके, छान. मी पण सातत्य हर्बल ठेवा. लाईफ ऍक्च्युली घेतलं होतं. माझी आफ्टर डिलिव्हरी माझं जवळजवळ 8 वजन डिलिव्हरी नंतर, पण मग मी ते घरी कमी केलं. ते कमी घरी करून करून 1-2 वर्षामध्ये मग नंतर मग हर्बल त्याच्यानंतर मी 68 पर्यंत आले, 69 पर्यंत. पण मग वर्षभर पण नाही, मी 2-3 महिनेच केलं. मग लक्षात आलं की रिव्ह्यू आले की थोडं हार्म पण करतं बॉडीला, म्हणून मग मी बंद केलं. बंद केल्यानंतर वजन राहिलं, पण थोड्या महिन्यांनी एक 3-4 किलो वाटलं की नाही, थांबलं पाहिजे कुठेतरी, आहेच मला माहित होतं. मग मी तिथे मग श्रावण सुरुवात केली. मग 10 दिवसात 68 वर आले. ओके, सातत्य ठेवा, सातत्य ठेवा. येस येस. ठीक आहे. नॅचरल बघा, मॅजिक ज्या गोष्टी आहेत त्या मॅजिक घडवतात. नंतर काय ना काय हे होतं. मेन आपली लाईफस्टाईल. वेट लॉस कमी करणं म्हणजे काय? आपली लाईफस्टाईल चेंज करणं. कारण आपली लाईफस्टाईल बदलल्यामुळेच आपलं वजन वाढलेलं असतं. झोप चांगली न घेणं, व्यवस्थित. आजच्या बिझी लाईफ एवढी झाली आहे की लोकांना झोपायला वेळ नाही, जेवायला वेळ नाही. हां, हो ना. जेवताना पण पटापट जेवायचं, टी व्ही बघत जेवायचं. काही लोक तर मोबाईल हातात घेऊन जेवतात, मेसेज करत राहतात. हां, आणि तसं जेवतात. तर हे सगळ्या गोष्टींमुळेच, लाईफस्टाईलमुळेच वेट गेन झालेलं आहे. मेंटल स्ट्रेस, कामाचा वगैरे जे काही असेल ते प्रत्येकाचा. ठीक आहे. तर लाईफस्टाईल चेंज करणं महत्त्वाचं. जेव्हा तुम्ही व्यायाम करता, योगा करता, तेव्हा तो प्रॉपर तुम्ही बघणार 1 तास आपल्या माइंडमध्ये कुठलेच दुसरे विचार येत नाहीत. कोणी फील केलं हे? की त्या 1 तासात किंवा अर्ध्या तासात काहीही आपल्या माइंडमध्ये नसतं. पण तुम्ही इतर कामं करताना बघा, तुम्ही जेवताना पण बघा काहीतरी विचार करत जेवणार. तुम्ही जेवण बनवताना पण बघा आपल्या माइंडमध्ये काहीतरी वेगळा विचार असतो. कुठे ट्रॅव्हल करतोय वेगळा विचार असतो.
पण जेव्हा आपण व्यायाम किंवा योगा करतो, इवन देवाची पूजा करताना पण बघा, आपण पूजा तर करत असतो पण माइंड दुसरीकडे असतं. बऱ्याच वेळी तुम्ही फील करणार. पण जेव्हा तुम्ही व्यायाम करता, योगा करता, त्याच्यात आपण लक्ष देतो आपल्या श्वासावर, जे आपलं हार्टबीट्स वाढतात, हो ना, त्याच्याकडे आपलं लक्ष असतं. त्याच्यामुळे काय होतं, ते माइंड स्टेबल होतं, ओव्हर थिंकिंग वगैरे आपली हे होते आणि भरपूर आपल्या बॉडीला फायदा होतो. ठीक आहे. जे आजकाल आपण काही लोक बघतो बघा 70-80 एजचे पण फिट असतात, कारण ती लोक आधीपासून व्यायाम, योगा किंवा फिटनेसमध्ये असतात. तर व्यायाम आणि योगाची सवय ही लाईफ टाईम ठेवायची आहे. आणि आपल्या शरीराला काय जमतं, काय जमत नाही हे तुम्हाला कळतं आहे, तर ते त्यानुसार आहार ठेवायचा, बॅलन्स डाईट, हे सगळ्यात 2 मुख्य गोष्टी आहेत. व्यवस्थित झोप घ्यायची 7 तास, 3 ते 3.5 लिटर पाणी पिणं. असं नाही की पाणी पितच राहायचं, तहान लागली की पाणी पियायचं, जास्त पण पाणी गेलं नाही पाहिजे शरीरात. ठीक आहे. तर ह्या सर्व गोष्टी मॅटर करतात. म्हणून आपलं वजन कमी करणे म्हणजे काय, की आपली लाईफस्टाईल चेंज करणे, आपली जीवनशैली बदलणे, जिथे कुठे बिघडलेली आहे जीवनशैली ते ऑब्झर्व करणं आणि त्याला बदलणं. तर आय होप चांगल्या पद्धतीने करते, असंच चांगल्या पद्धतीने करा आणि आपल्या ह्या सवयी आपल्या फॅमिली मेंबर्सला ॲटोमॅटिक लागणार. हो ना, आपण जर आपण मेंटेन राहिलो तर मुलं पण आपली फॉलो करणार. हां, घरातही ज्यांना गरज आहे ती लोकं ॲटोमॅटिक, मग बोलण्यापेक्षा आपण केलं की लोक आपल्याला फॉलो करायला लागतात. ओके, छान, सगळे आलेत वेळ काढून, त्याचबद्दल धन्यवाद. आपापला अभिप्राय दिलात. ओके, ऑल द बेस्ट सगळ्यांना. हां, 28 तारीखला आपलं चॅलेंज संपेल. नंतरचं जे काही प्रोसेस असेल ते ग्रुपमध्ये सांगितलं जाईल. अशेषताई काही बोलायचं आहे? की तुम्ही करताय, तर मी बऱ्याच लोकांना कॉल केले, त्यांचा मला फीडबॅक मिळालाय की छान होतंय, वजन कमी करताय. तर सातत्य ठेवा ह्याच्यामध्ये. आणि आवाज नाही येत आहे. अशेषताई आवाज नाही येत आहे. नेताताई, आता कोण म्हणजे 15 दिवसाच्या याच्यामध्ये कोण पार्टिसिपेट करू? म्हणजे आता मध्येच पार्टिसिपेट, आता नाही कोणाला घेत, मध्येच ना कसं होणार? काय बोलायचं नक्की मला कळालं नाही. परत म्हणजे चॅलेंज कधी सुरू करणार आहात असं? आता गणपतीच्या नंतर बघू. मी गावी जाणार ना, म्हणून हे गणपतीच्या आधी, गावी जायच्या आधी मी क्लोज केलं ना, मग ते 30 आणि 28 असं तारीख ठेवलं मध्येच. मी 2 तारीखला गावी जाणार, मग त्याच्या आधी आपल्याला याचा रिझल्ट पण डिक्लेअर करायचा आहे ना, म्हणून 2-3 दिवस तर लागतात. मग मध्ये काम असतं आपल्या ग्रुपचं. हां, नंतर बघू. आणि गणेशोत्सवमध्ये काय, मग प्रत्येक आपल्या जरी कोणाच्या घरी जरी नसेल तरी दुसरीकडे आपण जातोच ना, कुठे पाहुण्यांकडे, हे ते बाहेर जाणं येणं होतंच. मुलांना सुट्टी असते, त्याच्यामुळे ते फॉलो पण नाही होणार. त्याच्यामुळे ठेवण्यात काय अर्थ पण नाही आहे. हां, सणासुदीला एन्जॉय करा सण. महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळे प्रोग्राम पण आपण चालवतो. जसं एक चॅलेंज आहे, एक प्रोग्राम आहे. ठीक आहे. योगा एक्सरसाइज क्लास पण असतात, त्याच्याबद्दल सांगते. सकाळी 9 ते 6:15ची बॅच असते, संध्याकाळी 4:30 ते 6:45ची बॅच असते. ओके, ज्यांना घरी करायला कंटाळा येतो आहे, ठीक आहे, सुचत नाही काय व्यायाम करायचे वगैरे, ते योगा क्लास, एक्सरसाइज क्लास लावू शकतात. त्याच्यामध्ये अर्धा तास व्यायाम असतो, अर्धा तास योगा असतो आणि ध्यान असतं, मेडिटेशन्स असतं. ठीक आहे, हे रेग्युलर असतं. हां, रविवारी सुट्टी असते. दुसरं म्हणजे फॅट लॉस मोटिवेशन बॅच चालते. 3 बॅच चालू आहेत ऑलरेडी. ज्यांना लवकर वजन कमी करायचं आहे काही कारणासाठी, जसं यंग मुली काही असतात, मॅरेजच्या रिलेटेड काही प्रॉब्लेम इश्यू असतो वेट असल्यामुळे, काही लोकांना बाळासाठी प्रॉब्लेम येत असतो वेट असल्यामुळे, अशा केसेस. ठीक आहे, प्रत्येकाचे इश्यू असतात वेगवेगळे. तर अशासाठी 5 महिन्याची फॅट लॉस मोटिवेशन बॅच पण चालते, ज्याच्यात कोणी सहभागी होतं तर त्याच्यात 12-15 किलो वेट 5 महिन्यामध्ये चांगल्या प्रकारे त्यांच्या करण्यावर पण आहे, 20 किलोपर्यंत पण कमी होऊ शकतं. तो एक वेगळा प्रोग्राम आहे, त्याचे चार्जेस असतात सर्वाचे. म्हणजे कोणाला तुम्ही सजेस्ट करू शकता किंवा माझा नंबर देऊ शकता. हां, ज्याला ज्या पद्धतीने जायचं आहे, मेन बेसिक काय आपल्या 4 सिस्टीम ज्या मी सांगितलेल्या आहेत, ज्या तुम्हाला माहिती आहेत. हां, पण ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून लवकर कसा रिझल्ट पाहिजे, कशा पद्धतीने पाहिजे, मी कुठे कमी पडते हे बघून तुम्ही वेगवेगळे प्रोग्राम, पेड प्रोग्राम जॉईन करू शकता. ते तुमच्या इच्छेवर आहे. ओके, आणि आपल्या आसपास असं दिसतात ना, आपल्याला कळतं की त्यांना तुम्ही माझा नंबर किंवा चॅनलचं नाव सजेस्ट करू शकता. मग माझ्या ते कॉन्टॅक्ट केल्यावर मी सांगेन त्यांना काय करायचं काय नाही, डिसिजन त्यांच्या हाती. ओके, हां, कारण इथे आपण नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करतो आहे. आपण कुठलेही प्रोडक्ट खात नाही आहे, आपण व्यायामाची सवय लावतो आहे, आपण उपवासाची सवय लावतो आहे. हां, सगळे व्हिडिओज बनलेले आहेत, चावून खाण्याची सवय लावतो आहे आणि
एकदा कमी झाल्यावर ते मेंटेन पण ठेवायचं, हे मेन आहे, ते कळतं आहे सगळ्यांना, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. चालेल, आता क्लोज करूया इथे. हां, थँक्यू सगळेजण आले. आणि असंच करा, फिट राहा, निरोगी राहा. फक्त बारीक नाही व्हायचं, निरोगी पण राहायचं आपल्याला, हे मेन आपला उद्देश आहे. आणि आपण ठीक तर आपल्या फॅमिली पण आपण चांगल्या प्रकारे हँडल करू शकू. धन्यवाद. चालेल, लिव्ह केलं तरी रेड बटन दाबा.